गट्टू चिंकी आणि पनिशमेंट. गट्टू चिंकी जसे रेडी होऊन शाळेसाठी खोलीतून बाहेर पडतात, त्यांना किचनमधून खूप छान वास येतो. वाव, किती मस्त वास येतोय चिंकी. असं वाटतंय की आई एकदम मस्त नाश्ता बनवतीये. चल जाऊन बघूया गट्टू की आईने काय बनवलंय. गट्टू चिंकी लगेचच किचनमध्ये जाऊन बघतात. आई ग, तू नाश्त्याला काय बनवतीयेस? गट्टू, नाश्त्याला तर उपमा आणि गरम दूध आहे. काय? पण इतका सुंदर वास तर उपम्याचा असूच शकत नाही. आम्हाला वाटलं की तू काहीतरी खास नाश्ता बनवत असशील. अगं चिंकी, खास नाश्ता नाही, पण तुमच्या दोघांचा जेवणाचा डबा असणार आहे खास. कारण मी तुमच्या जेवणाच्या डब्यासाठी बिर्याणी बनवलीये. बिर्याणीचं नाव ऐकताच गट्टू चिंकी आनंदानं उड्या मारू लागतात. काय? बिर्याणी? एकदम मस्त. मग तर जेवायला खूप मजा येईल. आई, थोडीशी चव दे ना. नाही नाही, अजिबात नाही. हा डबा फक्त तुम्ही जेवतानाच उघडायचाय, त्याच्या आधी नाही. समजलं? ओके आई. गट्टू चिंकी आपला टिफिन आपल्या बॅगमध्ये ठेवतात आणि नाश्ता करून शाळेमध्ये निघून जातात. शाळेत पोहोचतात ते क्लास सुरू होण्याच्या अगोदर गुड्डी, हरी आणि बंटीला म्हणतात, मित्रांनो, आईने डब्यात बिर्याणी दिलीये. हो, खूप मस्त वास येत होता स्वयंपाकघरातून सकाळी. काय? खरंच? लवकर लंच ब्रेक व्हावा, म्हणजे खूप मजा येईल. माझ्याकडून तर लंच ब्रेक साठी वेटच होणार नाही. आपण क्लासच्या मध्येच लंच करायचा का? काय? तासाच्या मध्ये? नाही नाही, ही चांगली कल्पना नाहीये. पकडले गेलो तर आपल्याला शिक्षा होईल आणि बोलणीही बसतील. अगं चिंकी, त्याची ही कल्पना अगदीच वाईट नाहीये. पण पहिला आणि दुसरा तास मॅथ्स आणि जिओग्राफीच्या सरांचा आहे गट्टू, आणि दोघंही सर खूप कडक आहेत. जर त्यांनी आपल्याला पकडलं तर आपलं काही खरं नाही. तर थर्ड क्लास एकदम परफेक्ट असेल. तो हिंदीच्या मॅमचा आहे आणि रितू मॅम तर नेहमी पुढूनच शिकवतात. एकदम बरोबर बंटी, हे एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, मग थर्ड पिरियड मध्ये प्लॅन लंच बॉक्स डन. मग काय होतं, सगळी मुलं अगदी आतुरतेनं तिसऱ्या पिरियडची वाट पाहत होती आणि थर्ड क्लासची बेल वाजताच सगळे लास्ट सीट वरती लाईन मध्ये जाऊन बसतात. गट्टू चिंकी, तुमची बॅग इथे माझ्या शेजारी ठेवा. अगोदर मी लंच बॉक्स उघडेन आणि मग एक एक करून तुम्हा सगळ्यांना मी देईन. ओके? ठीक आहे. क्लास सुरू झाल्यानंतर काही वेळात सगळ्यात अगोदर बंटी अगदी हळुवार डबा उघडतो. वाह, काय सुगंध आहे. बंटी बेंचच्या खाली वाकून पटकन एक घास घेतो आणि टिफिन बंद करतो. तो पुस्तक आपल्या तोंडासमोर धरतो आणि खाऊ लागतो. वाह, किती यमी बिर्याणी बनवलीये काकूंनी. मजाच आली. अरे बंटी, एकटाच खाणार आहेस का? इकडे पास कर जरा. हाय, घ्या. बंटी सीटच्या खालूनच टिफिन गुड्डीकडे पास करतो. ओहो, बिर्याणी! मी पण खाणार आहे. बंटी, तू? हा डबा तुझ्यासाठी नाहीये, परत दे. पण आता तो तर माझ्या जवळ आहे, त्यामुळे मलाही खाऊ द्या. नाही, हा आमचा डबा आहे, परत दे. अच्छा, तर मग ठीक आहे. मॉन्टी उभा राहतो आणि टिफिन मॅमला दाखवत म्हणतो, मॅम, गट्टू चिंकी लास्ट बेंच वरती बसून लंच करतात, हे बघा. हे ऐकून तर गट्टू चिंकी खूप जास्त घाबरतात आणि रितू मॅम चिडून म्हणतात, काय? हे काय चाललंय माझ्या वर्गात? गट्टू चिंकी, हे काय वागणं आहे तुमचं? लगेच या इकडे. गट्टू चिंकी घाबरत घाबरत मॅडमच्या जवळ जातात. सॉरी मॅम. सॉरी काय? हा, मी इथे वर्गात शिकवतेय आणि तुम्ही मागे बसून डबा खाताय? हे अजिबात चालणार नाही. लगेच जाऊन बाहेर उभे राहा. सॉरी मॅम, यापुढे असं नाही होणार. हो मॅम, खरंच सॉरी.
नाही, अजिबात सॉरी नाही. मी तुम्हाला कधीच रागवत नाही. याचा अर्थ असा नाही की मी सगळ्या गोष्टी ऐकून घेईन. शिक्षा तर होणारच. जाऊन वर्गाच्या बाहेर उभे राहा, ते सुद्धा हात वर करून. गट्टू चिंकी बघतात की सगळी मुलं त्यांनाच बघत होती. मागे बसलेले बंटी, हरी, गुड्डी सुद्धा खूप घाबरले होते. शेवटी गट्टू चिंकीला क्लासच्या बाहेर जावंच लागतं आणि ते जाऊन बाहेर हात वरती करून उभे राहतात. ते काय झालं गट्टू? माझे हात तर अजून थरथरतायत. ह्या मॉन्टीने अजिबात चांगलं केलं नाही. एकदम बरोबर चिंकी, त्याने आपल्याला फसवलं. आता सगळी मुलं आणि शिक्षक इथून जातील आणि आपल्याला असं हात वर करून उभं राहिलेला पाहतील तर आपली किती मजा घेतील ना ते. हो ग चिंकी, मला तर खरंच खूप लाज वाटतीये. अशा प्रकारे गट्टू चिंकी पूर्ण पिरियड डोकं खाली करून घालवतात. तेवढ्यात लंच बेल होते आणि सगळी मुलं क्लासच्या बाहेर पडून हँडवॉश करण्यासाठी बाहेर येतात. रितू मॅम सुद्धा बाहेर येतात. सॉरी मॅम, आता आम्ही आज जाऊ शकतो? नाही, आधी तुमच्या क्लास टीचर अंजू मॅडमना इथे येऊ द्यात. मी त्यांच्याशी बोलून जाईल आणि मगच तुम्ही दोघं आज जाल. काय? अंजू मॅम? अंजू मॅमचं नाव ऐकताच दोघेही तर अजून घाबरतात, कारण त्या खूप जास्त स्ट्रिक्ट होत्या. तेवढ्यात तिथे अंजू मॅम येतात आणि दोघांना उभं असलेलं बघून विचारतात, काय झालं? तुम्ही दोघं असे का उभे आहात? काय झालं रितू मॅम? हे दोघं माझ्या तासाला डबा खात होते म्हणून मी त्यांना शिक्षा दिलीये. काय? हे काय ऐकतेय मी गट्टू चिंकी? तास चालू असताना डबा खाणं, हे काय वागणं आहे गट्टू चिंकी? तेच ना मॅम, ह्यांना बघून तर इतर मुलं सुद्धा तेच करतील. गट्टू चिंकी, तुम्हाला आज होमवर्क डबल करावा लागेल आणि हा सुद्धा तुमच्या पनिशमेंटचा एक भाग आहे आणि माझ्या विषयाचाही. आणि लवकर आज चला, मला डायरी द्या. त्यामध्ये मी आता कंप्लेंट लिहिणार आहे आणि त्यावर तुमच्या पॅरेंट्सची सही लागणार आहे. समजलं? ओके मॅम. मग गट्टू चिंकी आत जातात. मग मॅम त्यांच्या डायरीमध्ये कंप्लेंट लिहितात. पूर्ण लंच ब्रेक मध्ये ती लोक दुःखी होऊन बसतात. माफ करा गट्टू चिंकी, आम्हीही सांगायला हवं होतं की आम्ही सुद्धा डबा खाल्लाय ते. हो गट्टू चिंकी, सॉरी, तुम्हीच दोघं फसलात. हो, सॉरी गट्टू चिंकी, आम्ही तुमचे एक्स्ट्रा होमवर्क करण्यात मदत करू. काही हरकत नाही मित्रांनो, जर शिक्षा आम्हाला झालीये तर ती पूर्ण सुद्धा आम्हीच करणार. आणि तसंही वर्गात डबा खायची कल्पना माझीही होती. गट्टू, ते सोड, आईकडनं सही कशी घेणार आहे? ओ नो. गट्टू चिंकी जेव्हा शाळा सुटल्यावर घरी पोहोचतात तेव्हा आई अगोदरच रागावलेली होती. काय झालं आई? मला मॅडमने आधीच फोन करून सगळं सांगितलंय. द्या तुमच्या डायरीज द्या आणि जेवण करून सरळ अभ्यासाला बसा. ओके आई. गट्टू चिंकी असंच करतात. थोड्या वेळाने ते होमवर्क करायला बसतात आणि एवढा सारा होमवर्क बघून त्यांच्या डोक्यामध्ये हाच विचार येतो, यापुढे मी अशी चूक कधीच करणार नाही. हो गट्टू. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.